जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे। गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। पार्किंग आहे, भरपूर मोठं पार्किंग आहे. म्हणजे 100-1 गाड्या अगदी आरामात मावतील एवढं पार्किंग आहे बघा त्या इथे. तिथे समोरच्या बाजूला टॉयलेट्स पण आहेत. म्हणजे वाटत जर का कुठे टॉयलेट नाही मिळालं तर इथे आपण टॉयलेटची सोय आहे. चारी बाजूला उंचच्या उंच डोंगर. एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला मस्त चारी बाजूचा हा बघा. चारी बाजूला उंचच्या उंच डोंगर आहे आणि बरोबर मध्ये असा खळगा असल्यासारखं आणि या खळग्यामध्ये ही जागा आहे वॉर मेमोरियलची. चला आपण आतमध्ये जाऊया. इथे हेलिपॅड पण आहे, इमर्जन्सी लँडिंगसाठी हेलिपॅड आहे. आणि हा पाथ आहे, या पाथवरनं चालत चालत आपण पुढे जाऊया. तिकडे समोरच्या बाजूला मेमोरियल आहे. या मेमोरियलची रचना अशी केली आहे की आपल्याला असं फील यावं की आपण बहुतेक वॉर झोनमधनं चाललो का काय, बॉर्डरच्या जवळ वॉर झोनमधनं चाललो आहे असं आपल्याला फिलिंग येते. ही ग्लेशियरवरती प्रवास करण्यासाठी म्हणून असलेली आईस स्कूटर याला म्हणता येईल. पूर्ण ग्लेशियरमध्ये जसे आपले सोल्जर असतात त्या टाईपचं ड्रेसिंग केलेलं आहे. आणि ही खाली आईस स्केटिंग. खालच्या बाजूला इथे चेन आहे, ही चेन आपल्याला दिसते. व्हील्स आहेत, व्हील्सवरनं चेन फिरते आणि त्याच्यावरनं हे स्कूटर पुढं जाते. हे पुढच्या बाजूला हे जे आपण बघतोय हे जे स्केटर्स असतात, ॲक्च्युअली जे स्केट करतात त्यांच्या स्कीइंग राहतात, नॉट स्केटिंग, स्कीइंग. जे स्कीइंग करतात त्यांना पायाला जे बांधलेलं असतं त्या टाईपचं हे इथे केलेलं आहे. त्याच्यामुळे बर्फावरनं ही स्कूटर अतिशय स्मूथली स्नोवरनं बसाबस पुढे जाते.
when you go home, tell them of us and say, for your tomorrow we gave our today. हे जे मेमोरियल आहे इथे 1986 म्हणजे पहिली जी एंट्री आहे पाल्देन डोर्जे म्हणून लडाख स्काउटमधले 22 फेब्रुवारी 86 म्हणजे 22 फेब्रुवारी 86 सालापासून ते आत्तापर्यंत शेवटची जी एंट्री आहे ती भगत जयसिंग म्हणून 22 मराठा लाईट इन्फंट्री 19 जानेवारी 23 म्हणजे 86 सालापासून ते इथे आत्ता 23 सालापर्यंत एका लाईनीमध्ये 66 नावं आहेत आणि अशी इथे हे 4 सगळे रकाने भरलेले आहेत म्हणजे साई चौक 24 240 250 लोक आपले जवान या इथे शहीद झाले. या जवानांना आपला भावपूर्ण पण सन्मानाचा आणि मानाचा मुजरा. नदीच्या काठावरती म्हणून हे ही फेमस आर्मी जिप्सी समोर आणि हा आर्मीचा ट्रक manufactured by Ashok Leyland. आर्मी ट्रक किती मजबूत आणि किती दणकट आहे बघा. इथल्या खडतर आणि डोंगराळ भागातनं दगड धोंडे नदी वॉटर क्रॉसिंग या सगळ्यावरती मात करून आपल्या जवानांना सुरक्षितपणे बॉर्डरपर्यंत आणि बॉर्डरपासून आपल्या बखरीमध्ये किंवा त्यांचे जी राहायची ठिकाणं आहेत त्या राहायच्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये हे आपले आर्मीचे जे ट्रक आहेत किंवा आर्मीचे जे बाकीचे व्हेकल्स आहेत अतिशय महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावतात. आणि त्याच्यासाठी अशोक लेलँड असेल टाटा असेल या 2 कंपन्या आपल्या जवानांसाठी आणि आपल्या भारतीय सैन्यासाठी अहोरात्र काम करत असतात. आपल्या भारतीय जवानांना तर सलाम आहेतच पण या ज्या 2 कंपन्या आहेत या 2 कंपन्यांना सुद्धा सलाम. स्पितीला जाताना सुमदोमध्ये असं आर्मीच्या आपल्या जवानांनी चालवलेलं कॅन्टीन आहे तसंच इथे पण कॅन्टीन आहे. इथे चहा समोसे त्याच्यानंतर आतमध्ये काही यांनी वस्तू पण विकायला ठेवल्यात काही मोमेंटोज विकायला ठेवलेत फ्रीज ब्लँकेट्स आहेत नंतर जॅकेट्स आहेत काही कपडे आहेत आणि हे जे जे लोक इकडे येऊन गेले त्यांचे हे स्टिकर्स. आपलं ट्रॅव्हल विथ चारूचं स्टिकर अजून नाही आहे पण तुमच्या सहकार्याने पुढच्या आपल्या ट्रिपला मात्र आपण स्टिकर बनवून एक स्टिकर इथे लावूया. हे बऱ्याच लोकांनी इथे मेसेजेस पण लिहिलेले आहेत. हे मेसेजेस सगळे जे लिहिले आहेत त्याची एक झलक तुमच्यासाठी.
वाचता येणार नाही कारण काय की छोट्या छोट्या अक्षरामध्ये आहे, पण हळूहळू कॅमेरा पॅन करतो आणि हे मेसेज आपण सगळे बघू शकतो. टॅग युअर मेमरी असं इथं लिहिलं आहे. तुम्ही जर का इथे आला तर तुम्ही सुद्धा तुमचा मेसेज इथे लिहू शकता. आपण महाराष्ट्राला बिलॉंग करतो. एक मेसेज इथे आहे, मराठा बटालियन आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. आपल्यापैकी जर का कोणाला माहिती असेल आणि कोणी बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये काही महिन्यांपूर्वी काही वर्षापूर्वी वाचला असेल तर ही जी श्लोक नदी आहे म्हणजे या इथे ॲक्च्युली नाही, चायना बॉर्डरच्या जवळपास कुठेतरी आपला आर्मीचा रणगाडा अडकला होता आणि वाहून गेला होता. त्याला चायना जबाबदार आहे की त्यांनी तिकडनं पाणी सोडलं होतं आणि त्याच्यामुळे नदीचा प्रभाव एवढा वाढला श्लोक नदीचा, त्याच्यामुळे आपला टँक आणि त्याच्याबरोबर आपले जवान त्या टँकबरोबर तिथे शहीद झाले. तर असे हे शोक वॉर मेमोरियल जे सियाचीन वॉरियरच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ बांधलेले आहे. आपण हुंडरवरनं निघालो तुर्तुककडे जायला, थांग विलेजकडे जायला की साधारणतः 1-1.5 तासाच्या अंतराने हे वॉर मेमोरियल येतं की जे अवश्य आपण पाहिलंच पाहिजे असं आहे. सियाचीनमध्ये आपला शत्रू तर बाजूला आहेच, पण त्याचबरोबर जवानांसाठी सगळ्यात मोठा शत्रू आणि सगळ्यात घातक शत्रू म्हणजे तिथला निसर्ग. तर अशाच आपल्या वॉरियर्सना सलाम आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे वॉर मेमोरियल इथे आपल्याला पाहायला मिळतं. मी आशा करतो हा वॉर मेमोरियलचा भाग आणि हे वॉर मेमोरियल तुम्हाला पाहायला नक्कीच आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय हिंद कॉमेंट करून मला अवश्य प्रतिसाद द्या, अवश्य कळवा. जय हिंद.